सूर्यदेवाय नमो नमः। ओम 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 सूर्यदेवाय नमो नमः। काका नमस्कार. नमस्कार. बाबा कुठे? ते बघा नदीला पूजा करतात ते. आलो भेटून त्याला. या ओके. ओम सूर्यदेवाय नमो नमः. ओम सूर्यदेवाय नमो नमः. ओम सूर्यदेवाय नमो नमः. ओम सूर्यदेवाय बाबा. नमो नमः. बाबा ओम ओ बाबा. सूर्यदेवाय नमो नमः. काय रे बाबा, काय काय झालं तुला? तुझ्या मागे काय काय कुत्र वित्र लागले का? बाबा एक बोलायचं होतं. हा काय? बाबा ती सारा सारा, तिचं काय? मला ती खूप आवडते. मला तिच्यासोबत लग्न पण करायचंय. अरे ती मुस्लिम आहे, तू काय धर्म बुडवायला निघालास? बाबा अभ्यासाकडे लक्ष द्या. काय भाई, काय विषय? ते टेन्शन आलंय. बाप नाही म्हणतंय. ऐकलं मी ते बोलणं, पण आता कसं होणार रे? भाऊ तुझं जर लग्न नाही झालं ना तर सरपंच गेम मारणार 100%. अरे आपल्या काही इज्जत बिजत आहे का नाही? हा तसं नाही झालं पाहिजे. काय तेच तर म्हणतोय मी. आता काय करायचं मग? बरं जाऊ दे. तू बिअरची सोय कर काहीतरी. जा. अरे बिअरने आपलं काही छाट होणार नाही. हे देख मी आलायला विषय. डायरेक्ट खंबा. आत्ताच एकाची मारून आणली. ओके भाऊ, आज विषय खोल. चल बसू. गाडी राहू दे गाडी. चल तू. चल विषयच करू आज. मी तुला बोलले होते ना, तू कधी ना कधी त्याच्या प्रेमामध्ये पडशील. शेवटी पडलीस ना. पण बरं झालं ते एकदाच काय ते क्लिअर केलंस तू. नाही तर उगाच तुला पण त्रास झाला असता. बरं तू त्याला सांगितलंस का की तू त्याच्यावर प्रेम करतेस ते? नाही. हाय का आता मुहूर्त काढतेस का त्याला सांगायला? अगं टाके डायरेक्टली आय लव्ह यू टू चा मेसेज. अगं असं कसं काय त्याला डायरेक्ट मेसेज करू? एक आयडिया, आपण चिठ्ठी लिहू, त्याला नेऊन देऊ आणि त्याला कुठेतरी बाहेर बोलूया. मग तुम्ही काय जे असेल ते समोरासमोर बोलून घ्या. अजून एक महत्वाचं, प्रेमात आंधळ होऊ नका. म्हणजे झालं. म्हणजे अगं प्रेमात इतकं उतावळा नका हो, घरच्यांना समजायला असं. आता तुमच्या प्रेमाचा शेवट येतच होईल. आणि हा, तुमच्या घरी जर कळालं ना तुमचं, तर तुमच्या शेत आम्हाला पण घोडे लावतील. नाहीतर कॉलेज पण बंद करतील. आणि जो मुलगा भेटेल त्यासोबत लग्न लावून देतील. गप बस, असं काही होणार नाही. सगळं चांगलं होईल. तुम्ही दोघं पळून गेल्यानंतर आमच्या घरची पूजा करतील आमची. नाही, मी पळून जाऊन लग्न नाही करणार आहे. मी घरच्यांच्या संमतीनेच लग्न करणार आहे. अशी काय बघते? नाही बोलवा लग्नाला. हा जा बोलो. जा वयन पेन, आपल्याला चिठ्ठी लिहायची ना. जा मग वयन पेन आणि जा. हे घे चिठ्ठी आणि ते प्रेम लग्न. अगं सोने, मी कशी काय देऊ त्याला चिठ्ठी? अगं पण तुझं प्रेम आहे ना, मग तू निघून दे ना. हे काय ग सोने, तू पण एक काम करायचं का? ते परशाने कशी चिठ्ठी दिली होती तसं आपण पण परशाला देऊ. हा चल.
हे काय फोटो? आई, चहा सोबत खारी बिस्किट देतात, फोटो का दिलेत? फोटो खाऊ का मी? अरे वेड्या, मी बिस्किट आणायला गेले होते तुझ्यासाठी. हे बघ बिस्किट, हे घे खा. आणि हे बघ, ह्या मुली कशा वाटल्या तुला? हा, छान आहेत. छान आहे ना? हा, हे बघ पूजा, हिचं B.Com झालेलं आहे. हा, हे बघ प्रिया, हिचं M.Com झालेलं आहे. आणि ही एक मिनिट, तू यांचे फोटो मला का दाखवतायस? अरे बाळा, तुझं लग्न करायचंय. लग्न? आणि माझं? हा, तुझं. मला नाही करायचंय आताच लग्न. मग म्हातारा झाल्यावर करशील का लग्न? मला थोडं सेटल होऊ दे, माझ्या स्वतःच्या पायावर मला उभं राहू दे. अरे सेटल काय व्हायचंय तुला? तुला गाडी आहे, घर आहे स्वतःच, आणि नोकरी आहे. तुला काय सेटल व्हायचंय बाळा? नाही, मला आताच नाही करायचंय हे लग्न. बघ, ह्या मुली तुला आवडल्या नाही का? तुझी आहे का कुठली मुलगी? असेल तर सांग, मी तिच्या घरी जाऊन मागणी घालते. आई, हे लग्नाचं खूळ आहे ना, तुझ्या डोक्यातून काढून टाक. उगाच वेड्यासारखं नको करू. चल, मला जायचंय मित्राला भेटायला. मी वेडी? जा बाळा, तुला कुठं बाहेर जायचं आहे ना, जा. मी बसते एवढ्या मोठ्या घरात भूतासारखी एकटी. अरे तू 2 वर्षाचा होता ना, तुझा बाप तुला सोडून गेलेला. अरे इतके कष्ट केले, रात्र नाही बघितली, दिवस नाही बघितलं, तरी तुला कष्ट करून मी जगवलं रे बाळा. ह्या शरीराचा काही भरोसा नाही रे. माझी एकच इच्छा आहे की तू लग्न करावं. तुला वाटत असेल ना मी वेडी आहे, तर आहे मग मी वेडी. अगं आई, तुझी इच्छा आहे ना मी लग्न करावं? हो. फक्त 1 वर्ष दे. 1 वर्षाच्या नंतर तू ज्या मुलीशी बोलशील मी त्या मुलीशी लग्न करेन. करशील ना? हो, मी नक्की. सांगेल त्या मुलीशी लग्न हो, करशील ना? नक्की करेन. छान ग माझं बाळ. आता कशी असली माझी आई. बरं चल, मी माझ्या मित्राच्या घरी जातोय. येता वेळेस काही आणायचं का तुला? हा, मला वडापाव आण. काय वडापाव? मस्त पिझ्झा बिर्याणी आणतो की. अरे बाबा, तुला नाही कळायची वडापावाची किंमत. तू लहान असताना मी वडापावावर दिवस काढलेले. वडापाव म्हणजे? अगं बाई, नको भाषण देऊ, आणतो मी वडापाव. अरे परश्या, ह्यांचं तर अजून चिट्ट्याच खेळ चाललंय. हो तर मी असतो तर कवाचा एक मुलाचा बाप असतो. चला. अरे परशा, तिथे करते. ये गे चिट्ठी. कोणी दिली चिठ्ठी? एक कबूतर आया, उसने दे के गया. पीले ओ मर जाने, पीले पीले ओ मर राजा, पीले पीले. कुणी आहे घातले आता? कोण रे? काय माहिती बाई. हॅलो हॅलो हॅलो, हा कोण आहे? अरे नाही नाही, मी बाबूराव बोलतोय. तू यायचा नवरा. असं काय बोलताय म्हणजे? रांडाच्या 3 दिवस झाला टीव्ही बंद आहे माझ्या. हा, तूच बंद केला ना? हो, तसं नाहीये सर. ते सांगायला तुम्हाला फोन केलाय मी की तुमचा टीव्हीचा रिचार्ज संपलेला आहे आणि आता आमच्याकडे एक नवीन प्लॅन आला आहे की 3 महिन्याच्या प्लॅनवरती 1 महिन्याला मला फ्री मिळणार आहे. अरे इथं फाडलेले चड्डे शिवायला पैसे नाही आणि मी काय 3 महिन्याचे पैसे भरू का? रे हॅलो, अरे बोल की पोदरीच्या. हॅलो, कट केला वाटतं बाई. हे जे यायचं हे जे. कोण रे ते? अरे तर टीव्ही वाला आहे भाई. 3 दिवस झाले टीव्ही बंद आहे. त्याच्या घरातला सिरियल बघायला भेटाय ना. म्हातारी नाव नसते माझ्या नावाने कावायला लागली म्हातारी. त्याच्या झांजा वाजवला त्याच्या. काय सांगायचं टेन्शन. पण मी काय म्हणतोय भाई, अरे तू सारा विचार केला का नाही भाई? काय तू अरे तिचा विचार करतोय मी. पद्या काय करू आणि काय नाही असं झालंय बघ मला. अरे नुसता विचार करून कसं चालेल भाई? सांग ना तुम्हाला. अरे त्या सोन्यासोबत ती कॉलेजमध्ये त्याला बोलते तरी, त्यासोबत फिरते तरी. आपलं काय, कशात काय नाही झाडात पाय.
कसं व्हायचं? अरे तुझ्याला माझा मुलगा त्याची तारीफ करतो का तू? तसं नाही म्हणत बाई. अरे मला तुझं लग्न बघायचंय बाई. काय सांगू तुला मी? मला हनीमून बघायचं म्हणजे मला लग्न बघायचंय बाई तुझं. ऐक ना तू माझं. शांत हो सगळी गाणी वाचतील पाद्या, तू थांब जरा. मी मारू का त्याला? त्याच्या जाऊ का मी? नाही तसं काय करू मी मारू का नको. त्याला? नाही तसं काय करू नको तू. आपण बरोबर सगळा विषय बाई, पृथ्वी गोल मला विषय बघून खोल डोकं सगळं करू फिरतं. आपण. मला माहित नाही. मला वहिनी तीच पाहिजे. मला नाही माहिती. मला वहिनी तीच पाहिजे. तीच होणार वहिनी आपली. हा, तू मला फक्त नाही शांत डोक्याने खेळायचं माहिती. आपल्याला बा. उद्या जायचं कधी? उद्याच जाऊ आपण. उद्या घुसायचं त्या घरी. हा घुसायचंय. बस. तू पण- बोलला ना बाई शब्द सांग. बस शांत डोक्याने बस. फक्त. नाही आता फोन कोण आता ते जायचं होतं मला. राहू दे भाई, राहू दे तू. अरे भाई आपण होड्या पुरी पटवल्या, होड्या पुरी आपण त्या झाडा मागे आणल्या. पण सारामध्ये काय माहित. मला त्या संग लग्नच करायचं बघ. त्या संग लग्नच करू वाटतंय मला. नाही बाई तू लग्न कर तिच्यासोबत. पण राव तू उगत आठवण काढली मागची माहिती का? आता काय झालं तुला? आता मला लय कसं तरी व्हायला लागले. थांब तुझी सोय करतो. बघ बाई, थांब काहीतरी कर. काय पण कर भाई. पण थांब का उडतो माझ्यावर. थांब. नाही बाई तुझ्यावर राव मी कसं कुठं राव. लोक दुसरं काहीतरी बघ. अरे अच्छा याला फोनची बॅटरी लो झाली. भाई राव याला काय करू मी सांग आता? थांब तू आग टेन्शन लावली तू आग. ए थांब कोणतरी या लागले. ते बघ ते सोनी आली बघ. सोनी. अरे हिला ओळखतो मी. हा अरे ते साराची मैत्रीण आहे भाई. आता तिला घेऊन ये. काय म्हणतो? जा डायरेक्ट मग. तर भाई तिच्यात काय मजा. थांबा भाई आलो मी. पण मजा नाही यायची राव. अरे पद्या लाकूड किती वाळेलं असतं ना, आतून लय भक्कम असतंय. आपल्याला फक्त कोडीर भरायची. अरे तू घेऊन ये फक्त. असं म्हणतो. हा ए पद्या ओढणी दे माझी. अरे ओढणी द्यायला थोडी घेतली मी ने. आता सिंग तर वडणी वडली. अजून तर तुझे कपडे पण वाढायचे. ए पद्या तुझ्या घरी आई बहीण नाही का रे? आहे ग. आई बी हाय बहीण बी हाय. पण मजा करायला तू नाही ना. बरोबर. तर दीपक सोबत राहून लय माजलास तू. अरे दीपक सोबत राहून माझलं मग चल ना माझ उतरायला सोने. सोड मला. वाचवा. पण दलिंदर सोड नालायक. कुत्रा सोड ना. वाचवा. कोण आहे का? वाचवा. पण दलिंदर सोड नालायक. सोड. ए दीपक भाई. ए वरती आहे. गेम झाला वरती आहे. दलिंदर सोड नालायक. कुत्रा सोड ना. पदा सोड मला. पदा सोड. मला जाऊ दे. अरे चल. हिला त्याचे प्लीज सोडा ना मला. जाऊ दे ना. आवाज बंद. लय उड्या मारते त्यांच्या सारा सोबत. आता आमच्या बरोबर उड्या मार. प्लीज सोडा ना मला. जाऊ दे ना. पाया पडते. सोडतो ना तुला. आमचं मन भरलं की सोडतो तुला. द्या. हा भाई समजलं. नेहमीप्रमाणे पहिला मान तुमचा. आवाज द्या फक्त. भाई भाई काय रे पद्या. बाबाचा फोन. अर्जंट फोन आहे. हॅलो. काय हो यावं लागेल का मला? आलो पद्या जावं लागेल मला. सोडा ना. ऐक इथं जे झालं ना, कोणाचं सांगितलं ना त्या बापाला गोळ्यात घालीन आणि शेतात करून टाकीन. समजलं ना? भाई आता तू चाललाय तर थोडं मग. ए पाद्या अरे चल.
यार किती टाइम झाली अजून का आली नाही. ए बाई ये ना लवकर. किती उशीर ग. सोनी कुठे? अगं मी सोनीच्या घरी गेलते पण तिची तब्येत बरी नव्हती. बरं ते जाऊ देत चल आपण जाऊ. अगं सारा तो बघ तिथं बसलाय. चल आपण त्याच्यापाशी जाऊ. अगं साक्षी मला भीती वाटते. अगं मी आहे ना चल माझ्यासोबत. अय हिरो इकडे. हाय. बरं सारा तुम्ही आता बोला मी आलेच फिरून. पण हा लवकर आवरा. बोल ना. तू बोल. बोल रे. तू बोल ना. अरे बोल रे. बोल ना तू. बोल रे बाबा. तू बोल. अरे तुम्ही काय लावलंय तू बोल तू बोल. तुला काही सुचत नाही का? सारं चल आपण जाऊ घरी चल. थांब ग सोने 5 मिनिटं. तू जा ना फिरून ये तू. काय नाही तू बोल तू बोल. ती गेली आता. बोल तू. तू चिठ्ठी पाठवली होती ना, बोल ना. का तुला माहित नाही का चिठ्ठी पाठवली? हो पण मला तुझ्या तोंडात नाही ऐकायचं. हो का? पण काही गोष्टी न सांगता पण समजल्या पाहिजे. तसं तर समजणे वाला भाऊ इशाराही काफी होता है, पण समोरच्यानी मनापासून जर सांगितलं तर खूप मजा येईल. अच्छा असं आहे का? किती प्रेम करतो माझ्यावर? प्रेम जर शब्दात मांडता आला असतं ना तर तुझ्यावरती एक मी पूर्ण पुस्तक लिहिलं असतं. पण तरी तुझ्यासाठी मी 2 शब्द तरी सांगतो. किती प्रेम करतो हे तुला कधीच कळणार नाही. माझे इतके प्रेम करणारा तुला कधीच मिळणार नाही. अच्छा कविता पण करतोस का? हा थोडी थोडी. पण या प्रेमाला नशीब साथ देईल? अरे प्रेमापुढे अख्खी दुनिया झुकलेली. नशीब काय चीज आहे. तुला वाटते आपलं लग्न होईल? आपल्या प्रेमाला असं सजूया की पूर्ण दुनिया जरी विरोधात असली ना तरी आपण आपलं लग्न जमवूया. लग्न राहू दे रे. प्रेम काय आहे हे माहित आहे का तुला? प्रेमाचं तर माहिती नाही, पण प्रेम जर तुझ्या इतकं सुंदर असेल ना तर हर जन्मी हेच प्रेम हवंय मला. प्रेम करायलाही वेळ लागत नाही. प्रेम गुंतायलाही वेळ लागत नाही. मन तुटायलाही वेळ लागत नाही. वेळ लागतो फक्त गुंतलेल्या मनाला आवरायला आणि तुटलेल्या मनाला सावरायला. प्रेम कधी संपणार नाही, मन कधी तुटणार नाही. एक स्वप्न बघितलंय मी तुझ्यासोबत जगण्याचं आणि एक तुझं नाव माझ्या आधी लावण्याचं. बोल काय हवंय तुला अजून? पण खूप काही नको आहे मला तुझ्याकडून. फक्त एकदा मिठीत घे आणि म्हण मी तुझी साथ कधी सोडणार नाही. नाही सोडणार कधी साथ तुझी. शपथ घेतो 7 जन्माची. माझ्या अंधारलेल्या जीवनामध्ये तू ज्योत पेटवलीस प्रेमाची. खूप प्रेम करतो मी तुझ्यावर. मी पण.